हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. विज्ञान सिरीजमधलं आपलं हे चौथं लेक्चर आणि या चौथ्या लेक्चरमध्ये आपण आज पाहणार आहोत डोबे रायनरची त्रिकं, त्यानंतर न्यूलँड्स अष्टके आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी. ही आवर्त सारणी म्हणजे आधुनिक आवर्त सारणी, याच्यासाठी स्पेशल लेक्चर एक आपण अरेंज केलं आहे आणि त्याच्या आधीचे जे काही आवर्त सारणीचं बॅकग्राऊंड आहे तो आपण बॅकग्राऊंड आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, म्हणजे आधुनिक आवर्त सारणी थोडंसं लेंदी टॉपिक आहे म्हणून त्याला मी वेगळा लेक्चरमध्ये ठेवलं आहे. म्हणजे पुढचं जे लेक्चर असेल ते आपलं सेकंड पार्ट असेल आवर्त सारणीचा आणि त्याच्यामध्ये आपण आधुनिक आवर्त सारणी याचा अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डोबे रायनरची त्रिकं, न्यूलँडची अष्टकं आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी. याच्यानुसार हे चौथं लेक्चर आपलं फ्रेम केलेलं असणार आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करत चला. हे जे काही वर्क करतो आहे याच्याबद्दल म्हणजे थोडीफार मेहनत आहे आणि आपल्यापर्यंत ते नक्कीच चांगल्या पद्धतीने पोहोचत आहे. आपला रिस्पॉन्स देखील खूप चांगला आहे. परंतु आणखी देखील मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही सूचना असतील, काही अभिप्राय असतील, काही ॲप्रिशिएशन असेल तर नक्की येऊ द्यात, कारण त्याने माझा उत्साह वाढतो आणि आपल्यापर्यंत हे लेक्चर पुन्हा नव्याने घेऊन येण्यासाठी एक माझ्यासाठी थोडं मोटिवेशन राहतं. म्हणून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त एंगेजमेंट दाखवा आपल्या या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये. सो आज सुरू करूयात आपलं आजचं सेशन. आवर्त सारणी हा टॉपिक आहे आणि आवर्त सारणीमधलं हे आपल्याला 4 टॉपिक कवर करायचे आहेत आणि या 4 टॉपिकमधलं आधुनिक आवर्त सारणी आपण स्पेशल लेक्चरमध्ये, पुढचं लेक्चर आपलं याच्यावर असणार आहे. तर आधुनिक आवर्त सारणी आणि याच्याबद्दलचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण आज कवर करायचा प्रयत्न करणार आहोत. ट्रायड्स, ऑक्टेव्ह आणि त्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणी. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय की जी आवर्त सारणी आहे त्याची अरेंजमेंट कशा पद्धतीने केली आहे. कशा पद्धतीने म्हणजे त्या काळामध्ये ज्या सायंटिस्टला ज्या नॉलेजच्या आधारावर त्यांनी तेव्हाच्या अस्तित्वात असलेल्या किंवा मानवजातीला ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची कोणत्या पद्धतीने मांडणी केली ही आपल्याला पाहायची आहे. ओके, तर आवर्त सारणी म्हणजेच काय, ढोबळमानाने जर त्याची डेफिनेशन आपल्याला बघायची झाली तर मूलद्रव्याच्या गुणधर्मानुसार त्यांची मांडणी करून केलेली सारणी म्हणजेच आवर्त सारणी. म्हणजे विशिष्ट गुणधर्मानुसार, आता तो गुणधर्म काही असेल, डोबे रायनरचा वेगळा असेल, न्यूलँडचा वेगळा असेल किंवा मेंडेलिव्हचा वेगळा असेल, तर त्यानुसार आपल्याला पाहायचं आहे कोणता गुणधर्म त्यांनी कन्सिडर केला आहे आणि त्याच्यानुसार आवर्त सारणी त्यांनी बिल्ड केलेली आपल्याला पाहायची. ओके, तर सगळ्यात पहिलं ते म्हणजे कोणतं की डोबे रायनरची त्रिकं म्हणजे ट्रायड्स आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. तर हे एक जर्मन शास्त्रज्ञ होते आणि त्यांचं पूर्ण नाव इथे जॉन वॉल्फॉंग डोबे रायनर. त्यांनी काही गुणधर्म म्हणजे शास्त्रज्ञात काही गुणधर्मात साम्य असलेल्या अशा मूलद्रव्यांचा एक गट केला. त्या गटांना त्यांनी त्रिकं असं संबोधलं, म्हणजे ट्रायड्स असं संबोधलं. म्हणजे सुरुवातीला त्यांनी काय केलं की 3-3चे गट केले. आता 3चा गट त्यांनी का केला, कारण त्याच्यामध्ये हे समजा तुम्ही आता इथे एक्झाम्पल म्हणून पाहत असाल तर 3 जे काही मूलद्रव्य आहेत त्याच्यामधला जो मधला मूलद्रव्य आहे त्या मधल्या मूलद्रव्याचे वस्तुमान, अणुवस्तुमान हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढे होते. म्हणजेच काय की इथे तुम्ही लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम पाहत असाल, LiNaK, लिनाक असं आपण त्याला म्हणतो. तर म्हणजे शॉर्ट फॉर्म फक्त लक्षात ठेवण्यासाठी लिनाक. तर ॲटॉमिक मास ऑफ लिथियम इज इक्वल टू 6.9. ओके, म्हणजे अराऊंड 7 आहे ते. आणि त्याच्यानंतर सोडियमचं किती आहे 23.0 आणि पोटॅशियम किती आहे 39.0. या दोघांची जर आपण टोटल केली, या दोघांची टोटल आपण इथे पाहू शकता, दोघांची टोटल केली आणि त्याला डिवाइड बाय 2 केलं. म्हणजेच काय केलं आपण, सरासरी काढली, ॲव्हरेज काढला. ॲव्हरेज किती येतो तर 22.95 म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू दी सोडियम. म्हणजेच काय की 23च्या आसपास जातो आहे अप्रॉक्सिमेटली, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल. तर अशा पद्धतीने म्हणजे ज्यावेळेस 3चा तुम्ही गट करता त्या तिघांच्या गटामध्ये मधला जो तुमचा मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याची जी काही अणुवस्तुमान आहे तो अणुवस्तुमान किती असेल तर तुमच्या ज्या पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढा असणार आहे, म्हणजे ॲव्हरेज एवढा असणार आहे. या सगळ्यांना त्यांनी एकत्र ठेवले तिघांना. का, कारण त्याला या पद्धतीने त्यांचे गुणधर्म आढळले. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की विशिष्ट गुणधर्मानुसार ती मांडणी केलेली असते, त्याला आपण आवर्त सारणी म्हणतो. तर डोबे रायनरची जी त्रिकं आहेत ती त्रिकं या आधारावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आपण जर बघितलं तर कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्शियम आहे, बेरियम आहे, त्याच्यामध्ये देखील आपल्याला तोच सूत्र आढळतो. म्हणजेच काय, कॅल्शियममध्ये 40.1, त्यानंतर स्ट्रॉन्शियममध्ये 87.6, बेरियममध्ये 137.3. या दोघांची बेरीज केली आपण आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला 88.65 म्हणजे जवळपास
88च्या आसपास जाणारा स्ट्रॉन्शियमचं अणुवस्तुमान आपल्याला आढळतं. म्हणजेच त्यांना या तिघांमध्ये काय आढळलं तर साम्य आढळलं. प्रत्येक गटामध्ये त्यांना साम्य आढळलं आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केली, मांडणी केली किंवा त्यांना त्रिक म्हणून संबोधलं. डोबेनारेस ट्रायड असं त्याला म्हटलं गेलं. तर हे जे याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला आता लक्षात काय घ्यायचं आहे की डोबेरायनरनी जी त्रिकं बनवली ती त्रिकं बनवण्याची त्याची कोणती पद्धत होती, ते अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी ही त्रिकं बनवलेली होती. त्यामुळे हा हायलाइटेड पॉईंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. कारण आपल्याला परीक्षेमध्ये ज्यावेळेस आता तुम्हाला असं डायरेक्ट प्रश्न जर विचारला तर तुम्हाला हे सांगता येईल की हे तर तुम्हाला सांगता येईल मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान साधारणतः 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढे आहे. ही लाईन तुम्हाला लक्षातच ठेवायची, कारण तुम्हाला जर याच्यावर प्रश्न आला डोबेरायनरची त्रिकांवर तर ही लाईन त्याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर दुसरी लाईन की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने ते केली किंवा उतरत्या क्रमाने असा शब्द टाकला तर तुम्हाला ते कन्फ्यूज करण्यासाठी करू शकतात. तर त्या पद्धतीने देखील या वाक्याचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वप्रथम प्लॅटिनमचा उत्प्रेरक म्हणून वापर कोणी केला तर डोबेरायनरने. त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं आहे. सो आपल्याला आता डोबेरायनरची त्रिक याच्यामध्ये एवढं आढळलं की 3 मूलद्रव्यांचे त्यांनी गट केले. त्याच्यामध्ये पहिला आणि तिसरा याचे जे अणुवस्तुमान आहे त्या अणुवस्तुमानांची जी ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढा असतो. अशा मूलद्रव्यांना त्यांनी एकत्र केलं आणि अशा मूलद्रव्यांची त्यांनी चढत्या क्रमाने मांडणी केली आणि ती मांडणी म्हणजेच डोबेरायनरची त्रिक. इथे तुम्ही तिसरं एक्झाम्पल जे आपण इथे दिले ते पण तुम्ही पाहू शकता. क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीनचं ते पण आपल्याला ॲप्रॉक्सिमेट त्याच अराउंड गेलं आणि त्याच्यानुसार त्यांनी मांडणी केलेली पाहायला मिळते. ओके, सो आपण नेक्स्ट पाहूया न्यूलँड्स अष्टके म्हणजेच न्यूलँड्स ऑक्टेव्स काय आहेत आणि त्याच्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ. न्यूलँड्स हे एक सायंटिस्ट आहेत. त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी ही मांडणी केली तेव्हा 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. आत्ता सध्याच्या घडीला किती आहेत तर 118 आहेत. तर त्यावेळेस जेव्हा त्यांनी याची मांडणी केली म्हणजे 1865च्या आसपास त्या 56 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता आणि ते 56 मूलद्रव्य तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. ओके, तर न्यूलँड्सने काय केलं की त्यांनीसुद्धा अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने सर्व मूलद्रव्यांची मांडणी केली. असे आढळले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे. आता ज्यावेळेस डोबेरायनरने ते त्रिकांची मांडणी केली त्यावेळेस त्यांचा एक काय होता की ॲव्हरेज पहिल्या आणि तिसऱ्याचा ॲव्हरेज मधला एवढा असला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांनी पाहिलं. पण न्यूलँड्स यांनी काय पाहिलं तर ज्यावेळेस त्यांनी मूलद्रव्यांची मांडणी सुरू केली त्यावेळेस त्यांना असं आढळलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असं समजा त्यांनी मांडणी केली. तर ही मांडणी जी आहे तर 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्यासारखं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या या पूर्ण सिरीजमध्ये अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली. त्यानंतर पुन्हा 1 पासून सुरू केलं, पुन्हा 1 पासून. जेव्हा 8वा संपला त्यांचे गुणधर्म सारखे आले, त्यांना सगळ्यांना एकत्र घेतलं आणि त्यांची मांडणी कशा पद्धतीने केली तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. हे लक्षात ठेवायचं आहे. डोबेरायनरने कशी केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. न्यूलँड्स यांनी कशी केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. म्हणजे आत्तापर्यंत जे काही 2 आपण सायंटिस्ट पाहिलेत ते सायंटिस्ट यांनी काय केलं, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. पण हायलाइटेड पॉईंट काय तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचं जे काही गुणधर्म आहे ते पहिल्या मूलद्रव्यासारखंच त्यांना दिसलं. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि डोबेरायनरमध्ये काय आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट आणि थर्डचं ॲव्हरेज सेकंड एवढं असतं. ओके, तर ही त्यांच्यातले बेसिक डिफरन्स जो आहे तो हा असणार आहे. सो आपण याला न्यूलँड्स अष्टके किंवा न्यूलँड्स ऑक्टेव्स असं देखील म्हणतो. जोडेलावा आला तर जोडेलावाला देखील आपल्याला याच्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे, कारण कन्फ्युजनसारखा पार्ट नाही आहे. पण आपल्याला ज्या काही मांडणी केल्या तर इथे 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता हे पण लक्षात ठेवायचं तोपर्यंत. म्हणून त्यांच्या आवर्त सारणीमध्ये किती आहेत आपल्याला 56 मूलद्रव्य दिसत आहेत. ओके, आणि ते कसे मांडले त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. त्यानंतर पुढे याच्याबद्दल आपण म्हणजे न्यूलँड्स यांची जी अष्टके पाहिली त्याचं वैशिष्ट्य काय आहेत ते आपण एकदा बघून घेऊ. यांची वैशिष्ट्ये अशी आहेत की हायड्रोजनपासून थोरियमपर्यंत त्याने काही 56 मूलद्रव्यांची मांडणी केली, कारण 56 मूलद्रव्यच तोपर्यंत ज्ञात होते. त्यानंतर अष्टकाचा गुणधर्म हा कॅल्शियमपर्यंत लागू होता. त्यांनी जो अष्टकाचा गुणधर्म दिला तो कॅल्शियम ज्या ठिकाणी होतं तिथपर्यंतच लागू होता. त्यानंतर न्यूलँड्सला असे वाटले की निसर्गात फक्त 56 मूलद्रव्यच आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं की उर्वरित जे काही मूलद्रव्य किंवा इन फ्युचर ज्यांचा शोध लागणार आहे
ज्यांच्याबद्दल मानवजातीला माहिती मिळणार आहे, तर त्यांच्या नवीन मूलद्रव्यांसाठी कोणतीही जागा सोडलेली नव्हती. म्हणजे त्यांना वाटलं की 56 मूलद्रव्यच हे निसर्गतः आहेत आणि तेवढेच त्यांनी मांडले. आणि आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये बघतो की आपल्याला कशा पद्धतीने जागा वगैरे सोडलेल्या आढळतात. अगदी 2016मध्ये पण 4 आपण ॲड केले नव्याने. तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं कोणते केले, त्याचं ट्रिक पण मी सांगितले. ती एकदा जाऊन तुम्ही तिसरं लेक्चर आपलं बघा, त्याच्यामध्ये मी ते ट्रिकसहित एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये 56 मूलद्रव्यच होते आणि नवीन मूलद्रव्यांसाठी जागा सोडलेली नव्हती. त्यानंतर न्यूलँड्सने 56 मूलद्रव्यांपैकी सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना दूर ठेवले. उदाहरणार्थ काय, की लोह, कोबाल्ट यांना दूर ठेवले. यांचे गुणधर्म सारखे आहेत, बरोबर. तर त्यांना काय केलं, दूर ठेवलं. का ठेवलं दूर? कारण त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने ते मांडणी करत असताना त्यांना जे काही 8 गुणधर्म 8व्याचं पहिल्यासारखं गुणधर्म आढळलं, त्या लॉजिकने जाता त्यांनी काय केलं, अशा पद्धतीने त्यांच्याकडे जी एक चूक झाली ती म्हणजे लोह आणि कोबाल्ट एकत्र आले. त्याच्यानंतर तसंच दुसरी चूक अशी आढळत होती की काही विभिन्न गुणधर्म असलेल्या मूलद्रव्याला एकत्र जागा दिली. इथं सारखे मूलद्रव्यांची म्हणजे सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना दूर ठेवलं आणि विभिन्न गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना एकत्र जागा दिली. उदाहरणार्थ काय, निकेल, कोबाल्ट यांना ब्रोमिन आणि क्लोरीनसोबत ठेवण्यात आलं. त्यामुळे हे पण एक दिसतंय, म्हणजे सारखे असेल त्यांना वेगळं ठेवलं आणि जे वेगळे आहेत त्यांना एकत्र आणलं. अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला या आवर्त सारणीमध्ये त्यांनी जी मांडलेली होती 56 मूलद्रव्यांची, त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं पाहायला मिळालं. ओके, म्हणजे एकंदरीत न्यूलँड्सनी प्रयत्न हा जो कमी अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांपर्यंतच मर्यादित होता. म्हणजे जे काही मोठे अथवा अणुवस्तुमानचा शोध लागणारे होते इन फ्युचर, तर त्यांच्याबद्दल त्यांनी विचार केलेला नव्हता. त्यांनी फक्त आणि फक्त 56 मूलद्रव्यांचाच विचार केलेला होता. त्यामुळे त्याच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला नवीन मूलद्रव्यांसाठी जागा सोडलेली पाहायला मिळत नाही. ओके, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं लोह आणि कोबाल्ट यांना सेपरेट ठेवलं. त्यानंतर निकेल आणि कोबाल्ट यांना ब्रोमिन आणि क्लोरीनसोबत ठेवलं. तर ह्या गोष्टी आहेत काही त्याच्याबद्दल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्हाला इथे आयोग फसवू शकतं, इथे पण फसवू शकतं. ओके, आणि हा कमी अणुवस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यापर्यंत मर्यादित होता. म्हणजे हे लिमिटेशन होतं. थोडक्यात आपल्याला त्या वैशिष्ट्यांमध्ये याचा विचार आपण केलेला आहे. सो न्यूलँड्सची अष्टकं व्यवस्थितपणे करायची आहेत, कारण आपल्याला हे 3-4 लाईनच हायलाइटेड असतात, ज्या आपण नोट्स काढत असतो. त्या नोट्समध्ये आपल्या ह्या आलेल्या असल्या पाहिजेत. ही एक पॉईंट, हा एक पॉईंट, त्यानंतर आपल्याला हा एक पॉईंट. ओके, एवढं जरी तुम्ही याच्यावर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. याच्यामधलं आपला जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो अणुवस्तुमान चढत्या क्रमाने आणि 56 मूलद्रव्यांचा शोध तेव्हापर्यंत लागलेला म्हणून ते, आणि 8व्या मूलद्रव्याचं पहिल्या मूलद्रव्यासारखं गुणधर्म असतात म्हणून त्यांनी एका लाईनमध्ये मांडलं. याच्याप्रमाणे त्याची मांडणी आपल्याला आढळते. ओके, तर आपण बघूयात पुढचं आपलं याच्यामधलं. म्हणजे आता समजा मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार करायची किंवा विशिष्ट एका टेबलमध्ये त्यांना मांडायचं असेल, तर त्याच्या दृष्टीने केलेला हा सगळ्यात चांगला प्रयत्न आपण म्हणू शकतो. कारण आधुनिक आवर्त सारणीमध्ये तर बेस्ट वेने ते अरेंज केलेलंच आहे, सायंटिफिक वेने अरेंज केलेलंच आहे. परंतु त्याच्या आधी जर कोणी आवर्त सारणीचा खऱ्या अर्थाने पाया घातला असेल तर ते मेंडेलीव यांनी घातलं आहे. तर आपण बघितलं आवर्त सारणीचा पाया मूळ जर आपण पाहिलं तर एक आवर्त सारणी तयार करण्याच्या दृष्टीने आपल्याला एक आयडिया दिली, ती कोणी मेंडेलीव यांनी दिली होती. आणि ज्यावेळेस मेंडेलीव यांनी आवर्त सारणी तयार केली तेव्हा 63 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. म्हणून त्यांच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला 63 एलिमेंट्स एवढे पाहायला मिळतात. म्हणजे 63 मूलद्रव्य अस्तित्वात होती. न्यूलँड्सच्या वेळेस किती होती तर 56 होती. त्याने सर्वप्रथम 63 कार्ड घेतले आणि त्या प्रत्येक कार्डवर एका मूलद्रव्याचा गुणधर्म लिहिला. आणि यांनीसुद्धा काय केलं आहे की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने कार्ड्स मांडले. म्हणजे आत्तापर्यंत आपण डोबेरायनर पाहिलं, त्यानंतर न्यूलँड्स पाहिलं आणि आता मेंडेलीव बघतोय. तर या तिघांनी पण आपल्याला काय केलेलं पाहायला मिळतं, तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने हे कार्ड मांडलेत. अणुवस्तुमान याच्याच आधारावर आत्तापर्यंत ज्या 3 सायंटिस्टचा आपण अभ्यास केला त्यांनी काय केलं आहे तर आपल्या आवर्त सारणीचं किंवा आपले जे अरेंजमेंट्स केल्यात एलिमेंट्सच्या, तर त्याचं काय केलेलं आहे चढत्या क्रमाने ते मांडणी केलेली आपल्याला आढळते. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण आता वेगळं बघणार, कारण काय की त्याच्यामध्ये अणु क्रमांकाच्या किंवा अणु अंकाच्या साहाय्याने आपल्याला अरेंजमेंट केलेली पाहायला मिळणार आहे. त्याचा आपण पुढच्या सेशनमध्ये विचार करूच. पण तोपर्यंत मेंडेलीवचं आपण आता सध्या बघतोय. त्याच्यानुसार अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने हे कार्ड्स मांडलेले पाहायला मिळतात. तुम्ही इथं पाहू शकता की ज्यावेळेस अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने म्हणजे आपण 56 पर्यंत विचार केलेला होता, त्याच्यानंतर पुढचे जे काही मूलद्रव्य होते त्यांच्या 63 पर्यंत मूलद्रव्यांची जागा आपल्याला
पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स बेस्ड ऑन द मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ याच्यात आढळते. पुढे आपण बघूयात की मेंडेलिव्ह यांना मूलद्रव्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मात साम्य आढळून आले. मूलद्रव्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मात साम्य आढळून आले. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत आडव्या ओळींना आवर्त म्हणजेच पिरियड असं म्हणतो आणि त्याला उभ्या ओळींना आपण गण असं म्हणतो. त्यामुळे आवर्त आणि गण हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ओके. त्यानंतर त्यांना असं निदर्शनात आलं की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी करताना ठराविक अंतराने मूलद्रव्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांची पुनरावृत्ती होते. जोपर्यंत अशी पुनरावृत्ती होत नाही तोपर्यंत मूलद्रव्याच्या आडव्या ओळीत आवर्तनात मांडत गेला व गुणधर्मात साम्य असलेले मूलद्रव्य दुसऱ्या आडव्या ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडलं. म्हणजेच काय की समजा एक मूलद्रव्य आहे, एक मूलद्रव्य त्याने असं मांडला, ते पूर्ण मांडत गेले. जोपर्यंत त्यांना गुणधर्माची पहिल्याचा गुणधर्म आहे त्याच्याप्रमाणे वाटत नाही तोपर्यंत त्यांनी मांडणी केली. जेव्हा असं वाटलं तेव्हा त्यांनी परत इथून सुरू केलं. जर तुम्ही त्यांची आवर्त सारणी बघितली तर इथे आपल्याला तसं दिसेल. ठीक आहे. इथे हेलियम आहे, लिथियम आहे, बेरियम आहे, बोरॉन आहे, कार्बन इथे त्यानंतर ऑक्सिजन आणि फेरस वगैरे. तर त्याप्रमाणे त्यांनी केली. नंतर त्यांना पुन्हा आढळल्यानंतर त्यांनी सुरुवात इथून केली. जोपर्यंत त्यांना आढळत नाही तोपर्यंत त्यांनी मांडणी करत गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकपासून सुरू केलं. त्यामुळे हे क्रिप्टॉन, झेनॉन, आर्गॉन, निऑन हे जे काही आपल्याला नोबेल गॅसेस आहेत ते देखील एकत्र आलेले पाहायला मिळाले. ओके. तर त्यांनीसुद्धा कशाचा विचार केलेला आहे तर रासायनिक आणि भौतिक गुणधर्मात साम्यता असल्यामुळे त्यांनी देखील आपल्याला आवर्त सारणीमध्ये काय केलं आहे तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने देखील त्याचा विचार केलेला आहे. ओके. पुढे सर्व 63 मूलद्रव्यांची त्यांनी यशस्वी मांडणी केली आणि पहिली आवर्त सारणी तयार केली. म्हणजे 63 मूलद्रव्यांची आवर्त सारणी त्यांनी तयार केलेली आहे. तर आपण जर बघितलं तर आवर्त सारणी हा शब्द मेंडेलिव्हच्या पासून आपण कन्सिडर करतो. त्याच्या आधीच्या ज्या अरेंजमेंट आहेत त्यांना आपण डोबेरायनरची त्रिक म्हणजेच ट्रायड असं म्हणतो. त्यानंतर न्यूलँड्स अष्टके म्हणजे त्यांना ऑक्टेव्ज असं म्हणतो. त्यामुळे आपल्याला जी पिरियडिक टेबल आहे, पिरियडिक लॉ आहे तो कोणापासून लागतो तर मेंडेलिव्हपासून लागतो आणि यांनीच आवर्त सारणीचा पाया घातला आणि आधुनिक आवर्त सारणी आपली यावरच बेस्ड होती. ओके. त्याच्यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत. ती अशी की या ओळींना आवर्ताने म्हणतात, हे आपण बघितलं. आडव्या ओळींना आणि उभ्या ओळींना गण असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये आयोग तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो. आडव्या ओळींना गण आणि उभ्या ओळींना आवर्ताना असं जर म्हटलं तर ते चूक असेल. कारण का की आडव्या ओळींना आपण पाहिलं आवर्तने, उभ्या ओळींना गण असं म्हणतात. त्यानंतर अशी 7 आवर्तनं आहेत. 1 ते 7 क्रमांक त्यांना देण्यात आले. 7 आवर्तनं म्हणजे आडव्या ओळी 7 आहेत. त्यानंतर उभ्या ओळींना गण असं म्हटलं त्यांनी 1 ते त्यांना 7 क्रमांक दिले. 1 ते 7 या ची त्यांनी A-B गटामध्ये देखील विभागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हा जो मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आहे तो कसा आहे, जसं आपण सुरुवातीला पाहिलं की अणुवस्तुमानाचे आवर्ती फल हे महत्त्वाचं. भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. अणुवस्तुमान, कारण तिन्ही याच्यामध्ये आपण अणुवस्तुमानाबद्दलच बोलतो आहे. आडव्या ओळींना काय म्हणतात, उभ्या ओळींना काय म्हणतात, अरेंजमेंट कशी आहे आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दलचे इतर माहिती देखील आपण पाहिलेली आहे. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये आवर्त सारणीचे गुण काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. मेंडेलिव्ह हा असा पहिला शास्त्रज्ञ होता ज्याने यशस्वीपणे वर्गीकरण करण्यात यश मिळवलेलं आणि त्यांनी काही रिक्त जागा सोडल्या होत्या. त्या रिक्त जागा शोध लागला नव्हता. म्हणजे आपण जसं पाहिलं की न्यूलँड्सने काय केलं की त्याला वाटलं की निसर्गात 56च मूलद्रव्य आहेत आणि त्याच्यानुसार त्यांनी त्याची मांडणी करून टाकली होती. ऑक्टेव्स त्यांनी तयार केले. पण मेंडेलिव्हने काय केलं होतं, त्यांना असं वाटलं होतं की काही ठिकाणी आणखी आपल्याला शोध लागू शकतो आणि त्या जागा देखील भरण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये. त्यासाठी त्यांनी रिक्त जागा सोडल्या होत्या आणि त्या रिक्त जागांचा शोध लागला नव्हता. ओके. आणि त्याच्यानंतर मूलद्रव्यांचा शोध लागण्यापूर्वीच त्यांनी काही भाकीत केलं होतं आणि कालांतराने ते भाकीतं बरोबर ठरलेली देखील आपल्याला पाहायला मिळाली. ती भाकीतं अशी होती की इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. त्यांनी अशा पद्धतीने काय केलं होतं, भाकीतं केली होती. त्याला आपण मॉडर्न नेममध्ये इका ॲल्युमिनियमला गॅलियम म्हणतो, त्यानंतर इका बोरॉनला स्कँडियम म्हणतो, इका सिलिकॉनला जर्मेनियम म्हणतो. त्याप्रमाणे खालची ही सगळी नावं. म्हणजेच काय की तुम्ही इथे लक्षात ठेवायचं, आपल्याला जोड्या लावांना देखील हे प्रश्न येऊन गेलेले आहेत, आयोगाने विचारून झालेत की मेंडेलिव्हने दिलेली नावं आणि आत्ताची आधुनिक नावं काय आहेत त्या मूलद्रव्यांची. तर त्या आधारावर देखील आपल्याला जोड्या लावा इथे प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही सगळी नावं, जी नावं त्यांनी गेस केलेली आणि त्याच्यानंतर मॉडर्न ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस त्यांना दिली गेलेली नावं यांच्याबद्दलचे आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. कारण याच्यावर प्रश्न अपेक्षित आपल्याला
असणार आहे या टॉपिकवर इथे. आणि जर आपल्याला आणखी प्रश्न आपल्याला या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीवर असेल तर तो कोणता, त्याच्या कन्सेप्टवर, मूळ कन्सेप्टवर, अणुवस्तुमानाची ती चढता क्रम आणि त्याच्यानंतर 63 मूलद्रव्यांची मांडणी, त्यांना उभ्यांना गण म्हणतात, आडव्यांना आवर्तनं म्हणतात, याबद्दलची सगळी माहिती आपण पाहिलेली आहे. ओके. त्यानंतर काही दोष आहेत की सारणीचा शोध लागल्यानंतर, म्हणजेच ते आपण जे स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम बघितलं की त्याच्यानंतर शोध लागलेला, पण त्याचं गेसिंग त्याने आधीच केलेलं होतं. हायड्रोजन हा अल्कली धातू आहे, हॅलोजनशी साम्य दर्शवतो, म्हणूनच आवर्त सारणीत हायड्रोजनला स्थान नव्हतं, एवढं लक्षात ठेवायचं. याच्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला स्थान दिलं गेलेलं नव्हतं, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर एकाच मूलद्रव्याची विविध अणुवस्तुमाने असलेली समस्थानके आहेत. समस्थानके म्हणजे काय? आयसोटोप्स म्हणजे काय? की ज्यांचा अणुअंक सारखा आहे, अणुवस्तुमानं वेगवेगळे आहेत, विविध अणुवस्तुमाने. ओके. त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्र स्थान देणे आवश्यक आहे. तसेच कारण त्यांनी अणुवस्तुमानाच्या आधारावर केलं होतं, मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जागा देणं अपेक्षित होतं. तसेच समस्थानके रासायनिकदृष्ट्या सारखे असल्यामुळे त्यांना एकच स्थान देणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी रासायनिकदृष्ट्या आणि भौतिक दृष्टीने केलेलं होतं, आणि ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, एकमेकांना परस्पर विरोधी असल्यामुळे तिथे देखील आपल्याला ते दोष एक आढळतो. ओके. जास्त अणुवस्तुमान असलेल्या काही मूलद्रव्यांना कमी अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांच्या अगोदर स्थान देण्यात आले. कारण आता आपण बघितलं की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने, बरोबर, चढत्या क्रमाने कोणाच्या, तर ॲटॉमिक जो मास आहे, नंबर आहे, त्याच्यानुसार. पण आपल्याला इथे काय पाहायला मिळतं आहे, तर त्यांनी काही अणुवस्तुमान असलेल्या अगोदर स्थान दिले, म्हणजे कोणाला, जास्त अणुवस्तुमान असले, म्हणजे इथं उतरता क्रम झाला, म्हणजे हा एक दोष झाला. अशा पद्धतीची अरेंजमेंट देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यानं कोबाल्ट या मूलद्रव्याला निकेल या मूलद्रव्याच्या अगोदरचे स्थान दिले. आता हे उदाहरणं जे आहेत ना, ती पण लक्षात ठेवा तुम्ही, कारण त्याच्यावरून आपल्याला प्रश्न बनण्याची शक्यता आहे. विविध गुणधर्म असलेल्या काही मूलद्रव्यांना एकाच उपगणात ठेवण्यात आले, उदाहरणार्थ मॅंगनीज हॅलोजन बरोबर ठेवण्यात आलेला होता. म्हणजे अशा पद्धतीचं जर आपण पाहिलं तर ढोबळमानाने मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीबद्दल आपलं डिस्कशन होतं. आणि या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीपर्यंत आपण आत्तापर्यंत काय पाहिले, तर जे काही तिघंजण आहेत, डोबे, रायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह, या तिघांनी देखील आपल्याला बऱ्यापैकी एक व्यवस्थित अशी अरेंजमेंट करून दिली. आणि तिघांच्या पण अरेंजमेंटच्या मागे एक सामायिक आपण किंवा साम्य आपल्याला असं पाहायला मिळतं. ते म्हणजे कोणतं, तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने सगळ्यांनी विचार केलेला होता. आणि जर आपण डोबे, रायनरच्या बाबतीत बघितलं तर त्याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्याचा ॲव्हरेज हा सेकंड एवढा होता. आणि त्याच्यानंतर न्यूलँड्समध्ये 8 पर्यंत ते गुणधर्म समान आढळले. त्याच्यानंतर त्यांनी अरेंजमेंट चेंज केली आणि त्यांनी फक्त 56 मूलद्रव्यांचाच विचार केला होता. आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपण पाहिलं की 63 मूलद्रव्यांचा विचार केला. ते देखील अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी अरेंजमेंट केली होती. फक्त काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये दोष देखील होते, ते पण आपण इथे डिस्कस केले. सो याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, याचा जो काही महत्त्वाचा गाभा आहे, पार्ट आहे, याच्यावर एक प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. आणि तो आपण इथे पण पाहिला की जी काही शोध लागली आणि त्याच्या आधी गेस केलेली नावं, त्यांच्या जोड्या लावा, हे देखील आपल्याला इथे चांगल्या प्रकारे समजलेलं असणार आहे. ओके. सो आजचं सेशन आपलं हे एवढंच होतं. त्याच्यानंतर जो आधुनिक आवर्त सारणीचा पार्ट आहे तो आपण वेगळा घेणार आहोत, आणि तो लक्षात राहावा या दृष्टीने फक्त तेवढाच पार्ट आपल्या लेक्चरमध्ये असेल. सो जेणेकरून त्याच्याबद्दल विशिष्ट माहिती आपण, कारण त्याचे स्पेसिफिकेशन जास्त आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सब टाईप्स आणि त्याच्यानंतर पार्ट्स, त्या पूर्ण ब्लॉक्स वेगवेगळे आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आहे. मेटल्स कुठं आहेत, नॉन मेटल्स कुठं आहेत, त्यानंतर मेटलॉइड्स कुठं आहेत, त्यानंतर नोबेल गॅसेस कुठं आहेत, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड यांची जी मांडणी आहे ती कशा पद्धतीने केली, आणि पिरियोडिक टेबलच्या कुठे गेले, तर त्यांनी बाहेरच का केली, याच्याबद्दलची मांडणी, सगळ्याबद्दलची माहिती आपण आधुनिक आवर्त सारणी या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तो आत्तापर्यंत आपण जे पाहिले ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. याच्यावरचे PYQs आपल्याला अक्षय सर शेअर करत असतात. सो अक्षय सरांना देखील आपण थँक्यू म्हटलं पाहिजे या सगळ्या उपक्रमाबद्दल. सो आजचं सेशन आपलं इथे संपतं आहे. आपल्या या सेशनला नक्की सपोर्ट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवायला मदत करा. त्याचबरोबर आपले हे टेलिग्राम चॅनल आहेत, हे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. आपल्याला उपयुक्त माहिती याच्यावर मिळत राहील. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.